नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की आपले गुरु माऊली आपल्याला दररोज न चुकता पंचमहायज्ञ करायलाच लावतात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे पंचमहायज्ञ म्हणजे नक्की काय असते हेच माहीत नाही आणि ते कसे करायचे व ते केल्याने नक्की तुम्हाला कुठले फायदे मिळतील हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, बघा, आपण ज्या वंशात आपण जन्माला आलेलो असतो त्या घराण्याचे ऋण, वैर, हत्या, तळतळाट इत्यादी पूर्वजांकडून घडलेली सर्व पापे तसेच आपणास अज्ञात असलेले आपल्यावरील दोष वरील पंचमहायज्ञाच्या क्रियेमुळे पूर्णपणे नाहीसे होतात. थोडक्यात हेच की पंचमहायज्ञ केल्यामुळे आपल्यावरील जे काही घराण्याचे दोष किंवा आपल्या स्वतःच्या कुंडलीत जे काही दोष असतात ते पंचमहायज्ञामुळे पूर्णपणे नाहीसे होतात आणि म्हणूनच गुरुमाऊली आपल्याला पंचमहायज्ञ रोज करावयास सांगतात. आता हे पंचमहायज्ञ म्हणजे कोणकोणती, तर त्यांची नावे मी तुम्हाला सांगते. तर देवयज्ञ, त्यानंतर ऋषीयज्ञ, त्यानंतर पितृयज्ञ, त्यानंतर मनुष्ययज्ञ आणि त्यानंतर भूतयज्ञ, असे हे 5 यज्ञ आहे. आता हे जे काही यज्ञ आहे ना, हे अगदी म्हणजे खूप कमी वेळ लागतो यांना करायला. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात आणि याचा अनुभव इतका छान आहे ना की तुम्ही जर रोज हा पंचमहायज्ञ केला तर तुमची जी काही रोजची म्हणजे जी काही अडलेली कामं आहे ती 100% मार्गी लागतात. याचा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा, कारण मला स्वतःला तर याचा अनुभव अगदी चांगलाच आलेला आहे. माझी सुद्धा जी काही अडलेली कामं होती ती मार्गी लागलेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा हे यज्ञ करून तुमची जी काही अडलेली कामे आहेत ती नक्की मार्गाला लावाल. तर हा यज्ञ म्हणजे हे जे काही पंचमहायज्ञ आहे हे करायचे कसे, तर पहिला आहे देवयज्ञ. आता देवयज्ञ कसा करायचा, तर स्नानानंतर तुम्ही जेव्हा तुमची देवपूजा वगैरे चालू असते तर देवपूजा करताना तुम्हाला काय करायचं आहे, एक रद्दी कागद घ्यायचा आहे कुठलाही आणि त्या कागदावर तुम्हाला 3-4 थेंब गाईचे शुद्ध तूप टाकायचे आहे आणि तो कागद तुम्हाला निरांजनीवर पेटून एका लोखंडी पाटीत टाकून द्यायचा आहे आणि त्या पेटत्या कागदाकडे बघून त्यावेळी तुम्हाला हात जोडून कुलदेवी, कुलदैवत व इष्टदैवताच्या नावाने तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि साक्षात त्या देवतांना तुम्हाला आपल्या मनचक्षुपुढे आणायचं आहे. थोडक्यात तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला त्या देवतांना स्मरण करताना आणायचं आहे. हा झाला देवयज्ञ. दुसरा आहे ऋषीयज्ञ. आता ऋषीयज्ञ म्हणजे काय की दररोज तुम्ही कोणीही जेवणाच्या अगोदर एक लहान पोळी घ्यायची आहे आणि ती एका छोट्या प्लेटमध्ये बाजूला काढून ती तुम्हाला एका गाईला खाऊ घालायची आहे. याला म्हणतात ऋषीयज्ञ. त्याचबरोबर तिसरा आहे पितृयज्ञ. रोज जेवण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, कावळ्यासाठी एका प्लेटमध्ये एक जी काही पोळी असते छोटी, तर ती छोटी पोळी तुम्हाला बाजूला काढून ठेवायची आहे आणि साधारण दुपारी 12:30 नंतर तुम्हाला एका पत्रावळीच्या तुकड्यावर ती पोळी नेऊन तो नैवेद्य म्हणून कावळ्यासाठी तुम्हाला ठेवायचा आहे. शक्य असेल तर त्या नैवेद्याच्या खाली एक भरीव पाण्याचा गोल सुद्धा तुम्ही काढायचा आहे. त्याचबरोबर नैवेद्य जो काही आहे ना तो छपरावर तुम्हाला कधीही फेकायचा नाहीये. जेवण केलेल्या व्यक्तीने तो नैवेद्य ठेवायचा नाहीये. हा नैवेद्य दिवसातून सूर्यास्तापर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता आणि हा यज्ञ जीवनभर करावा असे आपले गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात. त्यानंतर आहे मनुष्ययज्ञ. आता मनुष्ययज्ञ म्हणजे काय की तुमच्या घरी रोज कुणी ना कुणी येतच असतं बघा.
तर जी काही व्यक्ती तुमच्या घरी येईल, मग भले ती तुमची कामवाली असो किंवा इतर कोणी पाहुणी मंडळी असो, अशा व्यक्तींना चहाच्या वेळेस तुम्हाला चहा द्यायचा आहे, जेवणाच्या वेळेस तुम्हाला जेवण द्यायचं आहे, किंवा लहान मुलं जर तुमच्याकडे आली तर तुम्हाला त्यांना गोळी, बिस्किट, चॉकलेट असं देऊन त्यांचा जो काही मानवी जीव आहे तो मानवी जीव तुम्हाला रोज संतुष्ट करायचा आहे. यालाच काय म्हणता? मनुष्ययज्ञ. आता त्यानंतरचा आहे 5वा भूतयज्ञ. आता भूतयज्ञ म्हणजे काय की तुम्हाला रोज आपल्या घरात ज्या काही मुंग्या निघतात त्या मुंग्यांना ठराविक ठिकाणी रवा आणि साखर मिसळून भिंतीच्या एका बाजूस 1 चिमूटभर तुम्हाला दररोज त्यांच्यासाठी टाकायची आहे. आता बघा, आपण सहस्र मानवी जीवनांना तर आपण जीवांना भोजन घालू शकत नाही, तरी पण आपण 1000 मुंग्यांना मात्र जेवू खाऊ घालू शकतो, त्यांना संतुष्ट करतो. यालाच काय म्हणतात मग? भूतयज्ञ. तर असे हे पंचमहायज्ञ आहे. आणि गुरु माऊली वारंवार आपल्या स्वामी भक्तांना नेहमीच सांगत असतात की तुम्ही नित्य सेवेमध्ये पंचमहायज्ञ नक्की ऍड करा. आता नित्य सेवा म्हणजे आपल्या स्वामींचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला रोज पंचमहायज्ञ सुद्धा करायचा आहे. आता हा पंचमहायज्ञ करायला मोजून तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिट लागतील, कारण अगदी सोपी गोष्ट आहे. कुठेतरी भिंतीच्या कडेला तुम्हाला मुंग्यांना साखर टाकायची आहे, एका गाईला तुम्हाला एक छोटीशी पोळी खाऊ घालायची आहे, कावळ्यासाठी एक घास अन्न तुम्हाला एखाद्या भिंतीवर ठेवून द्यायचं आहे, आणि त्याचबरोबर कुठल्या तरी व्यक्तीला तुम्हाला चहा वगैरे असं द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर देवयज्ञ म्हणजे तुम्हाला एका छोट्याशा कागदाला अक्षरशः एकदम छोटा तुकडा 2-3 इंचाचा, त्याच्यावर तुम्हाला 2 थेंब तूप टाकून तो गॅसवर जरी तुम्ही जाळला तरी तुमचा देवयज्ञ पूर्ण होतो. तर असे छोटे छोटे हे यज्ञ आहे, परंतु याचा रिझल्ट खूप चांगला आहे. याचा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजची ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ